करता तुम्हाला दिलेला उतारा नीट वाचायचा, प्रश्नाच्या वरचे खालचे प्रश्न पण नीट वाचायचे आणि मग उत्तर लिहायचं. आहे की नाही सोपं? हा म्हणजे मला कळालं सर. म्हणजे उत्तर उतारात जरी नसेल तरी आजूबाजूच्या प्रश्नात असू शकतं. अगदी बरोबर. हा, असेच विद्यार्थी पुढं बोर्डात येतात. ते फक्त पुस्तकातला अभ्यास करत नाही तर परीक्षेत येणाऱ्या प्रश्नपत्रिकेचा सुद्धा नीट अभ्यास करतात. तर आता आपण विषयाकडे वळूयात. आजचा विषय आहे माझा मराठी. हा, तर यात एक पठित गद्य म्हणजे काय? सर पाठीत कधी तुझ्या पाठीत आणू काय गुद्य? नको ना. हा, बोल. सर अभ्यासक्रमातील धडा. बरोबर. आता अपठित गद्य म्हणजे काय? अभ्यासक्रमात नसलेला धडा पहिल्या प्रश्नावरनं कळतंय की. हा, असा सगळ्या प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि मग उत्तर लिहायचं. आहे की नाही सोपं सगळं? सांगा बरं. मला कळतंय म्हणजे सोपं असेलच. हा, आता पुढचं समजून घ्यात. हा, 3 गद्य म्हणजे साधारण 18 मार्क आणि पद्य म्हणजे कविता, तिला साधारणपणे 16 मार्क म्हणजे 34 मार्क मिळतात. आहे की नाही? त्यासाठी काय करायचं? फक्त